डॉक्टर दीपक सावंत यांच्या कौतुक सोहळ्याला उपस्थित माझे सहकारी मंत्री दादा भुसेजी, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, दुसरे आमचे मंत्री योगेश कदम आणि डॉक्टर पिनाक दंदे, डॉक्टर दीपक नामजोशी आणि गौरव मूर्ती आपले डॉक्टर दीपक सावंत आणि उपस्थित सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी, लाडक्या बहिणी पण आहेत आणि लाडके भाऊही आहेत. सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. सोशो पॉलिटिकल इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 या विषयावर डॉक्टरांना डॉक्टरेट मिळालेली आहे. म्हणजे डबल झाले ना डॉक्टर, ट्रिपल, म्हणजे आपलं डबल इंजिनचं तुमचं ट्रिपल इंजिन झालं आहे. खरं म्हणजे डॉक्टर दीपक सावंत यांचा प्रवास आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. एक अभ्यासू डॉक्टर, अभ्यासू नेता आणि अभ्यासू मंत्री होते ते. आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा जो काही समाजाला फायदा झाला त्यांनी सांगितला आणि आपल्यालाही सगळ्यांना माहीत आहे. त्यांचे गाईड पण आहे, त्यांचंही मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. गाईड चांगले असले की मार्गदर्शन चांगलं होतं आणि मग अशा PhD डॉक्टरेट मिळतात. मनापासून केलं की सगळं होतं. मला आठवतं आहे की प्रत्येकाने आयुष्यामध्ये कायम मला काही येतं आहे मी सर्वज्ञानी आहे असं न मानता विद्यार्थ्याच्या भूमिकेतून प्रत्येकाने शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर दीपक सावंत यांनी कोविडवर जे काही काम केलं त्याचा प्रबंध लिहिला आणि त्यामुळे त्यांना डॉक्टरेट मिळाली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट प्रदान केली. त्या विद्यापीठाच्या देखील सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. खरं म्हणजे काही लोकांना माहीत नसेल, मी देखील मध्येच मला शिक्षण सोडावं लागलं. नंतर मी BA केलं, ग्रॅज्युएट झालो. MA 1 वर्ष केलं टिळक विद्यापीठ. आणि जेव्हा फायनल करायला गेलो त्यावेळेस आमची ही 2022ची परीक्षा सुरू झाली आणि त्याच्यामध्ये ते राहून गेलं. परंतु माणसाने इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ती परीक्षा मोठी होती. त्याच्यामध्ये आम्ही पास झालो चांगले मार्क मिळवून. आणि सर्वसामान्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं नसेल, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन झालं या महाराष्ट्रामध्ये. आरोग्य क्षेत्रामध्ये डॉक्टर दीपक सावंत यांनी खूप चांगलं काम केलं आणि खऱ्या अर्थाने धाडसी निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेताना त्याला धाडस असावं लागतं. डॉक्टर दीपक सावंत हे आरोग्य सेवेतलं हे ट्रिपल इंजिन
शिवसेनेच्या यार्डात दिमाखात उभा आहे याचा मला अभिमान आहे आणि समाधान पण आहे. कारण दूरदृष्टी असलेला डॉक्टर, दूरदृष्टी असलेला समाजसेवक आणि धडाडीचा डॉक्टर शिवसेनेच्या भात्यात आहे याचाही मला आनंद आहे. कोविड काळामधला अनुभव त्यांनी सांगितला. कोविड काळात तर सगळ्यांचाच कस लागला. अनपेक्षित असं संकट होतं. कुणालाच काही माहीत नव्हतं काय होणार, याचे परिणाम काय होणार. सुरुवातीला सगळ्यांनीच हलक्यात घेतलं. तुम्हालाही काही लोकांनी हलक्यात घेतलं, तसं मलाही काही लोकांनी हलक्यात घेतलं होतं. तसं काय मी हलका नव्हतो. पण मी पाहिलंय डॉक्टरांचं काम जवळून. कोविड काळात माझ्याकडे नगरविकास खातं होतं, MSRDC होतं, मीटिंग झाली आपली. आणि माझ्याकडे सिडको होतं, MMRD होतं, MSRDC होतं. सगळ्यात पहिलं कोविड सेंटर आपण MMRDत चालू केलं, सिडकोने चालू केलं, सगळ्या एजन्सीने आम्ही सांगितलं. आणि डॉक्टर दीपक सावंत मार्गदर्शक होतेच. आणि कोविड सेंटर, कारण आपल्याला तेव्हा कळलं की आपली जी काय आरोग्य व्यवस्था किती तुटपुंजी आहे. कारण एवढे पेशंट येतील कधी कोणाला वाटलंच नव्हतं. भरा पेशंट यायचे आणि फटाफट त्यांना काही लोकांना बेडच मिळत नव्हते. ते रेमडेसिवीर एवढ्या रांगा लागायच्या. रेमडेसिवीर जसं काय संजीवनी बुटी. डॉक्टरनी नाही सांगितलं तरी तो सांगायचा पेशंटचा नातेवाईक रेमडेसिवीर द्या. आणि माझ्याकडे ऑफिसवर घरावर रांगा लांब लचक. मला आठवत आहे की तेव्हा मी रेमडेसिवीर पूर्ण देशभरातून मागवले. जिथे जिथे उपलब्ध होते तिथून मागवले. आणि अगदी महाराष्ट्रभर नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण डॉक्टरांना माहिती आहे आपण सगळ्यांना विनामूल्य रेमडेसिवीर त्यावेळेस दिले. त्यावेळेस काय पैसे हा विषय नव्हताच. लोकांना आपला देखील माणूस परका झाला होता. भेटायचं कोणाला, कसं भेटायचं. सगळे PPE किट घातलेले, सगळे पांढरे डॉक्टर लोक. त्याच्यामुळे देखील हार्ट अटॅकनी देखील काही लोक गेले घाबरून. वस्तुस्थिती आहे, आपला माणूसच दिसत नव्हता. आणि त्यावेळेस डॉक्टर दीपक सावंत रस्त्यावर फिरून लोकांना मदत करायचे. त्यांनी मगाशी सांगितलं की मी PPE किट घालून लोकांना मदत केली. कारण सिव्हिल हॉस्पिटलचं मी उदाहरण सांगतो. सिव्हिल हॉस्पिटलचे अर्धे डॉक्टर कोविड बाधित झाले. अर्धे डॉक्टर बाधित झाले, पेशंट ॲडमिट आहेत. मी तिथे गेलो होतो. पोर्टा केबिनचे आपण मागवले होते 70. कैलास पवार होता. मी बघायला तिथं गेलो. मला समजलं अर्धे डॉक्टर कोविडने बाधित आहेत, त्यांनी ट्रीटमेंट घेतात. उरलेले डॉक्टर घाबरलेत, म्हणाले आता आम्हालाही होईल कोविड. आणि मग सेवा बंद होती की काय असं मला कैलास पवार म्हणाले. मी म्हणालो PPE किट घेऊन या. बोले नको तुम्ही इथं बसा, तुम्हाला सगळी माहिती देतो. मला माहिती नको, मला ते डॉक्टरांना भेटायचं आहे. तुम्ही इथेच थांबा, तुम्हाला कोविड होऊ नये, कारण तुम्ही इथलं सगळे इन्चार्ज आहात. नाही म्हणाले मी येतो. मी त्यांना जबरदस्ती थांबवलं. मी PPE किट घालून गेलो, डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांना भेटल्यानंतर डॉक्टर खुश झाले. मला बघून अरे वा एकनाथ शिंदे आले. आणि तिथे ज्या ज्या काही सुविधा नव्हत्या त्या सगळ्या माझं ताबडतोब असतं सगळं. बघतो, करतो, पाहतो नाही. फोनवरून मी तिथून सगळ्यांना सूचना दिल्या. जे जे आवश्यक होतं तिथे सगळं दिलं. डॉक्टर म्हणाले साहेब चिंता करू नका, आम्ही लवकर बरे होऊन परत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करायला जाऊ. तिथं गेल्यामुळे हा फायदा झाला. मग सगळे जे बाकी डॉक्टर होते तेही आले. ते बोले काय तुम्ही घाबरलात काय,
बोले नाही, आता तुम्ही आलात एवढं इथं, तुम्ही बघायला गेलात पेशंटला आणि आमच्या डॉक्टरना आता आमचं धाडस वाढलेलं आहे, तर माझ्याकडे बघत राहा बोललो आणि मी कसं काम करतो ते बघा. तुम्ही म्हणालात तो सिलेंडरचा गॅस, आपलं ऑक्सिजन, 400 पेशंट ग्लोबल हॉस्पिटलमध्ये होते. ठाण्याचं ग्लोबल हॉस्पिटल एक मोठी इमारत होती. आता तिथं कॅन्सर हॉस्पिटलचं काम चालू आहे. हॉस्पिटल असं केलं आम्ही, म्हणजे ICU पासून डायलिसिसपासून सगळं केलं तिथे. त्यावेळेस अजय मेहता चीफ सेक्रेटरी होते, ते बघायला गेले. मला त्यांनी फोन केला, कधी ते चांगलं बोलत नाहीत लोकांच्याबद्दल. ते म्हणाले, मंत्रीजी खूप एवढं जबरदस्त हॉस्पिटल केलं आहे की हे हॉस्पिटल तुम्ही कायम पुढे हॉस्पिटल म्हणून याचा वापर करा. 25 दिवसात हॉस्पिटल उभं केलं आम्ही. 25 दिवसात, एकही महापालिकेचा पैसा न घेता. बऱ्याच लोकांनी तेव्हा L&T, टाटा त्यांनी सगळ्यांनी खूप मदत केली. MMRDने केली. आणि ते हॉस्पिटल एवढं लोकांना जीवदान ठरलं. तिथे 400-450 पेशंट होते. मला रात्री फोन आला 12 वाजता, साहेब ऑक्सिजन सकाळी 2, 2:30, 3 वाजता संपेल. मला असं कसं काय तुम्ही करता? अरे ऑक्सिजन संपेल एक दिवस अगोदर आपल्याला कळलं पाहिजे आपल्याकडे किती ऑक्सिजनचा कोटा आहे, किती पेशंट आहेत. बोले नाही, पेशंट वाढले भराभरा. आता शेवटी 400-450 लोकांचा प्रश्न होता. लिंडे कंपनी आहे तिकडे, तिथे नांदेडला जाणार, तुमचा नाही घेतला आम्ही, नांदेडला जाणार टँकर. नांदेडला जाणार टँकर उभा होता भरून आणि निघाला होता. मी ताबडतोब आमचे कार्यकर्ते पाठवले, पोलीस पाठवले, तहसीलदार पाठवला आणि बोललो टँकर ठाण्याला घेऊन या. 450 लोक गेले असते. मग हे होते ते आपले एक चीफ सेक्रेटरी, कोण ते उंच असे आपले कुंटे म्हणाले शिंदेसाहेब तुम्ही टँकर घेऊन गेले तिकडे. मी म्हणालो त्यांना, साहेब 400 लोकांचा जीव वाचला आहे. नांदेडला त्यांना दुसरी व्यवस्था त्यांची झाली, पण ही झाली नसती तर 400 लोक मेले असते. आणि बोला तुम्ही ऑक्सिजनचं मारामारी होती ना तेव्हा. मग त्यांच्यावर मी गरम झालो की ऑक्सिजन आम्ही नेतोय ठाण्याला, इकडे तिकडे, मुंबई जिकडे लागत होता तिकडे देत होतो आम्ही. ऑक्सिजन काय पिण्याची गोष्ट आहे का? बोललो त्याला जरा माझ्या भाषेमध्ये, त्यांना चांगला माणूस होता. पण मग नंतर ऑक्सिजनच्याबद्दल कटकट त्यांनी केली नाही. आणि एवढे सगळे कोविड सेंटर पूर्ण महाराष्ट्रात उभे केले. आणि आपले ते ऑक्सिजनचे ते कॉन्सन्ट्रेटर नाही, आपण प्लॅन्ट पण उभे केले. प्रत्येक हॉस्पिटलला प्लॅन्ट उभे केले. नगर विकास विभागातून प्रत्येक ठिकाणी मी पैसे दिले, गडचिरोलीपर्यंत पैसे दिले. सगळे बोलो धडाधड 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 सगळे टँकर हे करा. आणि त्यावेळेस त्याची आवश्यकता होती, कारण लोक घाबरली होती. मला आपले कार्यकर्ते, आपला कल्याणचा माजी महापौर, आपला जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, तो विजय साळवी यांचे फोन यायचे, मेसेज यायचे, म्हणजे साहेब बघा माझी बहीण आणि आई आणि मी ॲडमिट आहे आणि आम्हाला वाटत नाही की याच्यातून आम्ही बाहेर राहू, परत आपली भेट होईल की माहीत नाही, पण तुम्ही एकदा तरी भेटून जा. आता असा मेसेज आल्यानंतर मला वाटलं जर काय बरं वाईट झालं तर आयुष्यभर आपल्या मनामध्ये. मग मी सुरुवात केल्यानंतर कळलं लोकांना की हा चालायला लागला, मग ते मेसेज वाढायला लागले. शेवटी एक काय मॉरल सपोर्टची गरज असते त्यावेळेस. डॉक्टरचं काम बघितलं मी, फिरत होते, घरी नाही बसले ते. मॉरल सपोर्टची आवश्यकता होती औषधापेक्षा. आणि मला मग त्याच्यात 2 वेळा कोविड झाला, पण तुमच्या सगळ्यांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने दोन्ही वेळा बरा झालो मी. काही लोकांना कळलं नाही ते सोडा, ते डॉक्टरांना जास्त माहीत आहे. आणि
खऱ्या अर्थाने कोविड हा अतिशय भयानक असा आजार. आपण थोडं वाटलं काय होईल, काय होणार नाही, जीव जाणार नाही, पण त्याचे इफेक्ट आताही होत आहेत. पोस्ट कोविड ते काय म्हणतो VIP सिंड्रोम. नाही, VIP लोकांना ते द्यायचे ना फटाफट 7 इंजेक्शन. आता मी गेलो ज्युपिटरमध्ये, मला त्यांनी 7 रेमडेसिवीर दिले. नाही 7 ते रेमडेसिवीर कोविडचे. आणि रेमडेसिवीर आता त्याच्यात काय मी वाचलेलो आहे त्यामुळे काय वाईट बोलणार नाही मी, पण त्याचा परिणाम कोविडचा पोस्ट कोविड आताही जाणवतोय लोकांना. असा महाभयंकर काय डेल्टा आला, नंतर अजून कुठला तो आला, ओमायक्रॉन आला, तो तोंड डोळे जात होते, तो एक वेगळा आजार. डॉक्टर भूमकरना बोलवलं होतं इकडे. आणि त्यावेळेस डॉक्टर दीपक सावंत आणि इतरही जे काही टास्क फोर्स होता ते सगळे त्यावेळेस सांगितलं. प्रकाश आंबेडकर, आपल्याला माझी एक सूचना आहे की त्यावेळेस काही डॉक्टर म्हणाले की आम्ही तर हॉस्पिटल उभी करू, परंतु हॉस्पिटल बांधण्याचा खर्च करू, पण जागेचा खर्च आम्हाला परवडणार नाही. आणि म्हणून आपण आता एक पॉलिसी केली पाहिजे, आपण करतोय ती, की काही जे काही हॉस्पिटल्स आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही टीम एकत्र येऊन आपल्याला ही आरोग्य व्यवस्था उभी करणं आणि त्यांना आपण जागा विनामूल्य म्हणजे नाममात्र दरामध्ये आपण दिली तर मोठ्या प्रमाणावर आरोग्य व्यवस्था उभी राहू शकते. आणि डॉक्टर आपण त्याचा पुढाकार घ्या आणि त्यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये असं परत कोविड येऊ नये, पण कुठलाही असा अनपेक्षित आजार आला तर आपण त्याच्याशी फाईट करू शकतो, आपल्या लोकांचा जीव वाचू शकतो. त्यावेळेस मला आठवतं आहे की पोटावर झोपायला लावायची डॉक्टर, पोटावर, त्याच्यामुळे का ऑक्सिजन लेवल वाढायची. तर आमचा एक विकास रेपाळे होता, तो त्याला पोटावर झोपायचं त्याला जमत नव्हतं. डॉक्टर म्हणाले हा झोपला नाही तर मी गेलो, त्याला सांगितलं अरे वेड्या असं करू नकोस. आणि खरोखर म्हणजे तिची ऑक्सिजन लेवल वाढायची त्याच्यामुळे, कारण मला अनुभव होता त्याचा. मी काय डॉक्टर नव्हतो, पण मला अनेक लोकांचे फोन यायचे, अगदी महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांचे, बेड मिळत नाही, बेड मिळत नाही, क्या करना है, काय करायचं. पण मी त्यांना सांगायचो तुला बेड मिळत नाही तोपर्यंत तू पोटावर झोप. आणि मी विचारायचो पण त्याच्या नातेवाईकाला, तो ऑक्सिजन लेवल वाढते बोलले साहेब याच्यामुळे. ती फॅक्ट होती, वस्तुस्थिती आहे. तसं मी डॉक्टर नसलो तरी मोठी मोठी ऑपरेशन केलेली आहेत मी. कुणाचा मानेचा पट्टा, पाठीचा पट्टा, कमरेचा पट्टा निघून गेला. डॉक्टर श्रीकांत शिंदे, डॉक्टर दीपक सावंत हे डॉक्टर आहेत, पण अनुभवातून जे आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतात. डॉक्टर दीपक सावंत यांना मी पाहिलं आहे, मोखाडा, तिकडे मेळघाट, नंदुरबार, पालघर, कुठे कुठे फिरले, ते खूप ठिकाणी फिरले. आणि खऱ्या अर्थाने हे डॉक्टर त्या काळात खऱ्या अर्थाने युद्धात जसे जवान लढतात तसे डॉक्टर दीपक सावंत लोकांसाठी लढत होते, लोकांसाठी सेवा देत होते. एकच त्यांनी ठरवलं होतं, आंसू निकल आए तो कंधा हो जाना,
आंसू निकल आए तो कंधा हो जाना, आंसू निकल आए, दर्द निकल आए तो दवा हो जाना. तर डॉक्टर प्रत्येकाचा आधार बनत होते. शेवटी हे डॉक्टर म्हणजे काय? डॉक्टर म्हणजे हा दुसरा देवाचं दुसरं रूप आहे. कुठला डॉक्टर आपल्याकडे आलेला पेशंट स्वतःच्या पायावर उभा राहून परत चांगला गेला पाहिजे अशीच भावना प्रत्येकाची असते. काही ठिकाणी दुर्दैवाने काही गोष्टी घडतात, घटना घडतात. काही ठिकाणी तर अगदी इमर्जन्सी ICUचा पेशंटच म्हणजे व्हेंटिलेटर लागणार अशा परिस्थितीत आल्यानंतर डॉक्टर काय करणार? आणि म्हणून काही समाजामध्ये काही घटना घडतात, त्या टाळल्याच पाहिजेत. डॉक्टरांना संरक्षण, प्रोटेक्शन असलंच पाहिजे. या बाबतीत देखील तुम्ही डॉक्टर काय आपल्याला करता येईल ते त्याचाही अभ्यास करा. कोविडमध्ये केला तसा, कारण डॉक्टरांची सगळ्यांची इच्छा आहे ती. आणि खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये कोरोना काळात डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय हे सगळं किती कुठून आपण केरळ बिरळ इकडून जिकडून उपलब्ध होतील तिथून आपण ते मिळवलं. आणि फार तेव्हा पाहिलं आपण की डॉक्टर दीपक सावंत यांनी जीव धोक्यात घालून काम केलं. असे अनेक कार्यकर्ते काम करत होते. काही लोकांना कोविडची बाधा झाली, जसं तुम्ही त्या आपल्या नगरसेवक काय नाव पाटकर सारखे अनेक कार्यकर्ते, नगरसेवक, शाखा प्रमुख, पदाधिकारी कोविड काळात बाधित होऊन लागण होऊन त्यांना आपल्यात ते नाही आहेत. अशी अनेक माणसं आपण गमावली आहेत. आणि त्यावेळेस डॉक्टरांनी कुपोषणावर पण काम केलं. त्याच्यावर करता PhD म्हणजे काय हो, आता ट्रिपल इंजिन आहे. मग खऱ्या अर्थाने याचा फायदा समाजालाच होणार आहे. तुम्ही जे कराल त्याचा फायदा समाजाला होणार आहे. आता कोविडमध्ये हा कोविड जगात होता ना. आता मगाशी कोणीतरी काय भावना व्यक्त केली, तुमचं प्रबंध युनोला जायला पाहिजे. जाणार, कारण तुम्ही काम केलं आहे. आणि म्हणून कोविडमुळे फार म्हणजे 2 कालखंड आपण पाहिले. करोनाचा कालखंड पाहिला आणि करोना नंतरचाही कालखंड पाहिला. राजकीय नेत्यांना देखील त्यावेळेस खऱ्या अर्थाने कोरोना बाधित लोकांना तर लस मिळाली, पण राजकीय लोकांना देखील गरज होती ती लोकसेवेची लस टोचून घेण्याची, जनसेवेची लस. कारण शेवटी एक डेडिकेशन, डिवोशन हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असलं पाहिजे. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगणारी माणसं दुर्मिळ असतात. डॉक्टर दीपक सावंत यांच्यासारखी यांचा आदर्श घेतला पाहिजे. आणि म्हणून संकटाला पाठ न दाखवता संकटाचा सामना करायला पाहिजे. संकट जेव्हा येतात तेव्हा त्याला संधी मानून आपण काम केलं पाहिजे. तर आपण ते संकट आपण लीलया परतवू शकतो. हे कोविडमध्ये आपण केलेलं आहे. कोविडमध्ये आपल्याला सगळ्यांना शिकवलं आहे. आणि म्हणून मगाशी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं आपण नाव घेतलं. काही लोक टिंगल करत होते तेव्हा, पण त्यांच्या मनात पण एक भावना होती, कोविडचं वेळेवर काय निर्णय घ्यायचा. कोविडची लस आपल्या देशातल्या लोकांनाच नाही तर जगभरात कोविडची लस देणारे हे जगातले पहिले प्रधानमंत्री होते नरेंद्र मोदी. म्हणून तर आज
संकटात, आनंदात तर सगळे येतात, पण संकटात जो पाठी उभा राहतो त्याचं कायम नाव असतं. सुखात सगळे असतात, पण दुःखामध्ये जो उभा राहतो तो महत्त्वाचा असतो. आणि म्हणून त्या काळामध्ये खूप मदत, विमानं भरून मदत झाली. आणि म्हणून तर आपल्या जगभरामध्ये आज आपल्या भारताचं नाव मोठ्या अभिमानाने घेतात. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील नाव अभिमानाने घेतात. आज काय विषय देशाच्या अभिमानाचा आणि देशाच्या नावलौकिकाचा आहे, गौरवाचा आहे. आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था देखील आज जगभरातली अर्थव्यवस्था डगमगती आहे, पण भारताची अर्थव्यवस्था टिकून फक्त न ठेवता ती वाढवण्याचं काम या ठिकाणी होतं आहे. यामागे जे काही आपण संकट काळात मदत केली त्याच इतर जगातल्या देशांनी ती ओळख ठेवली आहे, त्याची जाणीव ठेवली आहे. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने आज आपल्या देशाचं नाव जगात, देशाचा डंका जगभरात आपल्या वाजवला जातो आहे. आणि म्हणून त्याचा देखील मला वाटतं आपण याच्यात उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या जो काही शोधनिबंध सादर केला आहे पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल यामध्ये बिलकुल मला शंका नाही. आणि डॉक्टर सावंत यांनी मगाशी सांगितलं, एम.फिल ते ओपन व्हायवापर्यंत सगळे सोपस्कार आपण पार केले. तुम्ही टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून परीक्षा नाही दिली, तर एक विद्यार्थी म्हणून परीक्षा दिली. आणि वहिनी देखील तुमच्यासोबत होत्या. त्यामुळे तुम्ही खूप त्याच्यामध्ये जवळपास 80 रिकमेंडेशन सुचवलेले आहेत. आरोग्य व्यवस्था आपली जुनी आहे, ब्रिटिशकालीन 123 वर्षापूर्वीची. काळानुरूप जे काही बदल झाले पाहिजे त्याच्यावर तुम्ही भाष्य केलेलं आहे. त्यामुळे जे काय बदल आपण सुचवलेत, ज्या काही सूचना आपण केलेल्या आहेत त्या या संशोधनातून त्यावर आपण प्रकाश टाकलेला आहे. आरोग्य विभागात प्रशासकीय विंग स्वतंत्र हवी असं देखील आपण त्याच्यामध्ये सुचवलं आहे. कारण उपचार करणारे हात जर फायलीमध्ये गुंतले तर उपचार कसे होणार, तेही आपण सुचवलं आहे. कारण मी सह्या खूप करतो, आतापर्यंत माझा रेकॉर्ड असेल का दादाजी भुसे सह्या करण्यामध्ये. म्हणजे जे कोणी माझ्याकडे पत्र घेऊन येतात, मुख्यमंत्री सहायता निधी 2.5 वर्षात 450 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून दिले. अगोदर किती दिले होते मला माहीत नाही, पण त्याच्यामुळे हजारो लोकांचे जीव वाचले. डॉक्टर बघायचे, माझ्याकडे आलं पत्र की माझा लगेच 2 पेन ठेवायचो मी, शाई लगेच संपली की लगेच दुसरा चालू. पायऱ्यावर पण सह्या केल्या, गाडीतही केल्या. जगाच्या पाठीवर कुणी नसेल केली सही, ती मी लोकांच्या पाठीवर पण सही केली आहे. म्हणजे त्याचं पत्र घेऊन अरे बघायचो मी कशावर, कुठे खाली काय धरायचं, तोच लगेच पाठ करायचा, कारण त्याला माझी सही पाहिजे होती. त्यामुळे आपल्या एका सहीने जर एखाद्याचा प्राण वाचत असेल तर ते आपलं कर्तव्य समजून काम केलं पाहिजे. आपल्याकडे फार जे काही तुम्ही त्याच्यामध्ये सुचवलं आहे, NIVचं पण आपण म्हणालात, आपली NIV सारखी संस्था आपल्याकडे आहे. आणि हा जो काय एपिडेमिक कायदा आहे तो 123 वर्ष जुना आहे आपण म्हणालात. आता खऱ्या अर्थाने याच्यात देखील काळानुरूप बदल झाला पाहिजे. जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हाच मला वाटतं ब्रिटिशांनी तो तयार केलेला आहे. त्या कायद्यात आता बदल केले पाहिजेत, त्याचा देखील उहापोह आपण या अभ्यासामध्ये केला आहे. आणि म्हणून अनेक बाबींवर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने
आणि नेत्याने आपण सगळ्यांनी या प्रबंधाचं वाचन केलं पाहिजे. या अभ्यासाचा निष्कर्षाचा राज्य सरकार देखील नक्कीच विचार करेल. आरोग्यमंत्र्यांना म्हणूनच मी इकडे पाठवलं आहे. आरोग्यमंत्री बोलतात का मी काम करतात चांगलं. आता इथं शिक्षण मंत्री आहेत, ते आहेत, आमचे योगेश आहेत. मी यांना सांगितलं फील्डवर जायचं. फील्डवर गेल्यावर यंत्रणा अलर्ट होते, ॲक्टिवेट होते आणि जे काम एका महिन्यात होणार आहे ते 4 दिवसात होतं. याचा अनुभव मला आहे. म्हणून हॉस्पिटलमध्ये जात आहेत, ग्रामीण रुग्णालयात जात आहेत, PHCवर जात आहेत. आता आपल्याला स्मार्ट PHC करायची आहे. PHC लेवललाच ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. डॉक्टर आपण याच्यामध्ये मार्गदर्शन करा मंत्री महोदयांना. मॉडेल स्कूल करायचं आहे. दादा भुसे आता शाळांमध्ये जात आहेत ग्रामीण भागामध्ये. एक शाळा पाहिली तुम्हाला आश्चर्य वाटेल. नाशिकमध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे, हिवाळे गावामध्ये. आदिवासी मुलं एकाच वेळेस दोन्ही हाताने लिहितात, एक मराठी आणि इंग्रजी. आपल्याला पाढे किती पाठ असतात? 30 पर्यंत जास्तीत. 1330 पर्यंत पाढे म्हणतात. 1330. 1 ते 100 आपले कॉन्स्टिट्यूशन घटनेतली कलमं 1 ते 100 पर्यंत तोंड पाठ आहेत. त्यांना जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि तो केशव गावित शिक्षक आहे तिथं. तो एकदम हावून घेतलं त्यांनी. शाळा पण बघितली मी, एकदम जंगलात आहे. असे आता शिक्षक शोधतायत. ते 1000 शिक्षकांची टीम केली तर इतर शिक्षकांना देखील त्यांना प्रोत्साहन मिळेल. आणि योगेश पण सगळीकडे फिरत आहेत. गृह खातं त्यांच्याकडे. आणखी कुठलं आहे? ग्रामविकास. पोलीस स्टेशनला पण जातात लवकर, म्हणजे दखल लवकर घ्या म्हणून सांगतात. लाडक्या बहिणी आल्या तर त्यांना विशेष ट्रीटमेंट द्या. स्वागत कक्ष वगैरे आता करतोय ना आपण. हे पोलिसांच्या बाबतीमध्ये कोणालाही, म्हणजे कोण म्हणतात ना कोर्टाची पायरी चढायला नको, पोलीस स्टेशनची पायरी चढायला नको, पण तिथं असं वातावरण तयार करण्याचं कामही करत आहे. आदरणीय मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. आणि म्हणून डॉक्टरेट छत्रपती शिवाजी विद्यापीठाने दिली आहे. खरं म्हणजे आपलं सरकार देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतं आहे. आणि आपली शिवसेना देखील, बाळासाहेब देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर त्यांना पहिलं वंदन केल्याशिवाय आपला कार्यक्रम सुरू होत नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या वैचारिक विद्यापीठातूनच आपली धोरणं जी आहेत ती जन्माला आली आहेत. आणि म्हणून तुमच्या डॉक्टर ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्राला नाही त्या देशाला होईल अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्याला पुढच्या शुभेच्छा देत असताना मी हेही सांगतो की तुमचा हे जो काय अनुभव आहे, हा अनुभव समाजाला, आपल्या राज्याला, राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेला फायदेशीर झालेलाच आहे. यापुढे देखील तो होत राहो अशा प्रकारे तुम्ही काही मला मगाशी खंत व्यक्त केली की VRSचं. तर काम करणारा माणूस कधीच VRS घेऊ शकत नाही, कोणी देण्याचा जबरदस्ती प्रयत्न केला तरी. आता तर मी आपला तर कार्यकर्ता, आपला कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे काम करणारा डॉक्टर कधीच रिटायर होऊ शकत नाही. आणि तुम्हाला बघा, काम करणाराच पक्ष पुढे जाईल, काम करणारा व्यक्ती आपल्याकडे पुढे जाईल. इथे कोणी मालक नाही, इथे कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत.
आणि त्यामुळे चिंता करू नका. आपण असंच काम करत राहा. तुम्हाला तेव्हा काही लोक वाटले संत, पण संपला जेव्हा अंत, तेव्हा बाळासाहेबांच्या विचाराकडे परत आले आमचे डॉक्टर दीपक सावंत. आणि त्यामुळे चिंता करू नका, सगळं ठीक होईल. शुभेच्छा तुम्हाला देतो. मी काय बघा बोलत नसतो, पण माझ्या सगळं डोक्यात असतं. एवढंच सांगतो, आपण डॉक्टर आहात, आज डॉक्टरेट पण मिळवलीत. एकच शुभेच्छा देतो, तुमच्या आरोग्याचा दीपक सदैव राहो तेवत, आणि पुढे असाच सगळ्यांना मार्गदर्शक ठरो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.